नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। तर श्रावण महिना चालू झालेला आहे, तर प्रत्येक सोमवारी श्रावणमधल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला काही ना काहीतरी उपाय करायचे आहेत। तर आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची सेवा करायची आहे। श्रावण महिन्यामध्ये सेवा केलेली किंवा महादेवांची सेवा केलेली ही सेवा आपल्याला लवकर फलास जाते आणि आपली कोणतीही कठीणातली कठीण जरी इच्छा असेल तरी महादेव खूप लवकर पूर्ण करतात। म्हणून आपल्याला महादेवांची जितकी होईल तितकी सेवा उपाय आपल्याकडून जे काही सेवा होईल ती श्रावण महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे। तर आपल्या घरामध्ये महादेवांचे शिवलिंग हे नक्की असावे। ते कोणत्याही प्रकारचे असो, पारद शिवलिंग असते, तसेच स्फटिकाचे शिवलिंग असते, पितळी शिवलिंग असते, कोणत्या पद्धतीचे शिवलिंग आपल्याकडे असेल तरीही चालेल, पण आपल्या घरामध्ये महादेवांची कृपा असावी म्हणून आपल्या घरामध्ये शिवलिंग हे जरूर असावे। जर आपल्याकडे शिवलिंग नसेल तर आपल्याला या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला स्फटिकाचे शिवलिंग किंवा पारद शिवलिंग, पितळी शिवलिंग, नर्मदा शिवलिंग या कोणत्याही पद्धतीचे शिवलिंग घरी आणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी स्थापन करायचे आहे। आपल्या घरामध्ये आपण महादेवांना स्थान दिले पाहिजे, त्यामुळे आपल्या घरावरती महादेवांचा कृपा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये ही भरभराट राहते। संपूर्ण श्रावण महिन्यामध्येच आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे, पण प्रत्येक सोमवारी आपल्याला विधिवत महादेवांची पूजा करायची आहे। महादेवांना अभिषेक घालायचा आहे। तर आपल्या घरामध्ये जी पिंड आहे ती पिंड एका ताम्हणामध्ये घेऊन आपल्याला थोडे पाणी, त्यानंतर थोडेसे दूध, पुन्हा पाणी असे करत आपल्याला महादेवांना अभिषेक घालायचा आहे। आपल्याला दही, दूध, साखर, मध, तूप असे पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। हे सर्व एकत्र करून जरी अभिषेक घातला तरीही चालते आणि एक एक करूनही आपण अभिषेक घालू शकतो। प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे आहे, त्यामुळे आपल्याला महादेवांना या सर्व गोष्टी नक्कीच अर्पण करायच्या आहे। जर आपण एक एक गोष्ट अर्पण करत असू तर सर्वप्रथम पाणी घालायचे आहे, त्यानंतर थोडे दूध घालायचे आहे, त्यानंतर पुन्हा पाणी घालायचे आहे आणि आपण पुढचे म्हणजे त्यानंतर आपल्याला दही किंवा मध कोणता जो पदार्थ घ्यायचा आहे तो घ्यायचा, त्यानंतर परत ती पिंड स्वच्छ करून घ्यायची, त्यावरती पाणी घालायचे आणि त्यानंतर पुढचा पदार्थ महादेवांवरती व्हायचा। तर एकावरती एक आपण फक्त दूध, दही, तूप असं व्हायचं नाही, तर मध्ये मध्ये ती पाण्याने आपल्याला स्वच्छ करून पिंड घ्यायची आहे। तर आपल्याला पूर्ण श्रावणमध्ये जरी अभिषेक करायला जमला नाही तरी फक्त प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला हा अभिषेक नक्की करायचा आहे। दररोज फक्त जलाभिषेक केला तरीही चालेल। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना असल्याने महादेवांना फक्त एक लोटा जरी पाणी दिले तरी खूप महादेव प्रसन्न होतात आणि त्यासाठी महादेवांना एक लोटा जल हे जरूर द्यावे। तर आपण ज्या वेळेस मंदिरात जात असतो त्यावेळेस बरेच जण ही चूक करतात की मंदिरात जातात आणि मंदिरातलंच पाणी घेऊन महादेवांवरती वाहतात। तर ही चूक कोणीही करू नये। घरी येऊन जाताना आपण आपले पाणी बरोबर घेऊन जायचे आहे। महादेवांना आपल्या घरूनच नेलेले पाणी अर्पण करायचे असते। आपण मंदिरातले पाणी घेऊन मंदिरातच अर्पण केल्याने आपल्याला त्याचे कोणत्याही प्रकारचे पुण्य मिळत नाही। तर आपण पाणी तरी कमीत कमी आपल्या घरून न्यायचे आहे आणि महादेवांना जलाभिषेक करायचा आहे। महादेवांना जर मनापासून एक लोटा जल जरी अर्पण केले तरी महादेवांना पुरेसे आहे। त्यामुळे आपल्या घरून नेलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे। मंदिरामध्येही आपल्याला विधिवत पूजा करणे जर शक्य असेल, बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे ह्या गोष्टी शक्य होत नाहीत, पण ज्या ठिकाणी शक्य असतील त्यांनी विधिवत पूजा करावी, पण ज्या ठिकाणी शक्य नाही त्यांनी तरी घरून कमीत कमी एक लोटा जल नेऊन ते महादेवांना अर्पण करावे। तर आपल्याला प्रत्येक सोमवारी घरी किंवा बेलाच्या झाडाखाली आपल्याला एक पार्थिव शिवलिंग बनवायचे आहे। पार्थिव शिवलिंगाला खूप सारे महत्त्व आहे। पार्थिव शिवलिंग म्हणजे आपल्याला मातीचे शिवलिंग बनवायचे आहे, त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि त्याचे विसर्जनही करायचे आहे। तर आपल्याला पार्थिव शिवलिंगामध्ये घरामध्ये जर आपण करत असू तर घरामध्ये तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाखालची माती जरी घेतली, कुंडीतली माती घेतली तरीही चालेल। फक्त तुळशीतली मातीही घ्यायची नाही आणि तुळशीमध्ये ते शिवलिंग बनवायचेही नाही।
तर आपल्याला झाडामध्ये जरी बनवलं किंवा झाडातली कुंडीतलीच माती घेऊन आपण एका प्लेटमध्ये पार्थिव शिवलिंग बनवले तरीही चालेल. जर आपल्याला शक्य असेल किंवा आपल्या घराच्या आसपास कुठे बेलाचे झाड असेल तर त्या झाडाखाली जर बनवले तर अतिउत्तम. पण प्रत्येक वेळेस आपल्याला बेलाचे झाड जवळ नसेल किंवा शक्य नसेल तर आपण घरामध्ये हे पार्थिव शिवलिंग बनवू शकतो. तर आपण त्या बनवलेल्या पार्थिव शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे. मातीचे आपण जे शिवलिंग बनवून घेतले आहे त्याला थोडे थोडे जल अर्पण चमच्याने जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर दूध, दही, मध, साखर, तूप असं सर्व आपण जे शिवलिंगाला अर्पण करतो त्या पद्धतीने किंवा पंचामृत एकत्र करून आपण त्या पद्धतीने आपण विधिवत त्या शिवलिंगाची ही पूजा करून घ्यायची आहे. त्या शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे, चंदन अर्पण करायचे आहे. तर शिवलिंगाला आपल्याला बेलाचे पान, बेलाचे फळ किंवा फुले, धोत्र्याचे ही फळ फुले जर आपल्याला ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टी आपल्याला त्या पार्थिव शिवलिंगालाही अर्पण करायच्या आहेत. भस्म लावायचं आहे, चंदन लावायचे आहे आणि विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला तुपाचा एक दिवा त्या पार्थिव शिवलिंगासमोर लावायचा आहे. धूपदीप ओवाळून घ्यायचे आहे. शंकरांची आरती करून घ्यायची आहे. आपली सर्व पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते शिवलिंग पुन्हा मातीमय करायचे आहे. म्हणजे आपल्याला त्या शिवलिंगाचे विसर्जन करायचे आहे. ते पार्थिव शिवलिंग जरी आपण घरामध्येही बनवलेले असेल तरी खूप वेळ ते घरामध्ये ठेवायचे नाही. तर ते शिवलिंग आपल्याला 1 तासाच्या आतमध्ये त्याचे विसर्जन करायचे आहे. तर ते शिवलिंगाचे आपण मातीमय करून ते एखाद्या कुंडीत, मग कुंडीमध्येही आपण ते माती सोडू शकतो किंवा आपल्या जवळपास कुठे खाली जागा असेल तर कोणत्याही वृक्षाखाली आपण ती माती सोडू शकतो. बेलाच्या झाडाखाली जर आपण ते शिवलिंग बनवलेले असेल तर त्याच ठिकाणी आपल्याला पाणी घालून ते शिवलिंग मातीमय करून घ्यायचे आहे आणि आपली पूजेचे विसर्जन करायचे आहे. पार्थिव शिवलिंगाचे खूप सारे महत्त्व आहे. आपल्या मनामध्ये कोणतीही कठोरातली कठोर जरी इच्छा असेल तरी ती पूर्ण होते आणि आपल्याला कोणते म्हणजे आपल्या घरामध्ये जर कोणाला आजारपण असेल, कोणाला नोकरीचे प्रॉब्लेम असतील, घरात पैशांच्या अडचणी असेल, कोणतीही अडचण असो तरी ती अडचण आपली दूर होते. आपण पार्थिव शिवलिंग म्हणजे आपल्या हातानेच बनवलेले असते आणि आपल्या हातानेच आपण विसर्जन केलेले असते. तर आपली जी इच्छा आहे ती इच्छा आपण महादेवांना सांगायची आहे. महादेव ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. जर आपल्याला प्रत्येक दिवशी, श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवशी जर हे पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे शक्य असेल तर अतिउत्तम. प्रत्येक दिवशी आपण हे शिवलिंग घरामध्येही बनवू शकतो. तर घरामध्ये एका प्लेटीमध्ये आपण शिवलिंग बनवायचे, पूजा करायची आणि परत त्याचे लवकरच विसर्जन करायचे. असेही केले तरीही अतिउत्तम. तुमची कोणती इच्छा असेल ती इच्छा श्रावण महिना संपण्याच्या आतमध्येच ती पूर्ण होणार आहे. त्यामुळे पार्थिव शिवलिंग हे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर दररोज शक्य असेल तर दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करा. जर दररोज शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी जरी पार्थिव शिवलिंग बनवले तरीही चालेल. बेलाच्या झाडाखाली बनवले तर अतिउत्तम. जर बेलाच्या झाडाखाली नाही शक्य झाले तर आपल्या घरामध्येच आपल्याला ते शिवलिंग बनवायचे आहे आणि त्याचे विसर्जनही करायचे आहे. तर ते शिवलिंग बनवायचे कधी? आपण ते शिवलिंग सकाळीही बनवू शकतो. दुपारी थोडा वेळ, दुपारचा जो 12 ते 2चा टायमिंग आहे तो सोडून तुम्ही परत ते 2 नंतर कधीही बनवू शकता. प्रदोष काळातही आपण तो शिवलिंग बनवू शकतो. त्यामुळे प्रदोष काळ ही अतिउत्तम काळ मानला जातो महादेवांच्या पूजेसाठी. प्रदोष काळालाही खूप सारे महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जो वेळ शक्य असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हे पार्थिव शिवलिंग बनवा आणि आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत. घरामध्ये ज्यावेळेस आपण हे पार्थिव शिवलिंग बनवतो त्यावेळेस त्या शिवलिंगाचे पाणी जे असेल ते आपल्याला तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही कुंडीमध्ये सोडायचे आहे. तुळशीमध्ये ते मातीचे म्हणजे आपण जे पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन केलेले पाणी आहे ते तुळशीमध्ये कधीही सोडू नये, तर दुसऱ्या कुंडीमध्ये सोडावे. आपण कुंडीतली माती जरी घेतली तरीही चालेल किंवा चांगली माती दुसरीकडे आपल्याला जर उपलब्ध असेल तर ती घेतली तरी चालेल. पण तुळशीच्या कुंडीतली आपल्याला मातीही घ्यायची नाही आणि तुळशीच्या कुंडीमध्ये ते पार्थिव शिवलिंगाचे विसर्जनही करायचे नाही. त्यामुळे आपल्याकडे जी दुसरी कुंडी उपलब्ध असेल त्यामध्ये विसर्जन करावे. तर आपल्याला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये ही सेवा करायची आहे. आपली कठोरातली कठोर इच्छा ही
आपल्याला भोलेनाथांकडनं पूर्ण करून घ्यायचे आहे. आपले भोलेनाथ हे इतके भोळे आहेत की आपली आपण केलेली सेवा हे ते लवकर मान्य करून घेतात आणि आपली इच्छाही लवकर पूर्ण करतात. तर श्रावण महिना संपण्याच्या आधी आपल्याला आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, भोलेनाथांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर हर हर महादेव, ओम नमः शिवाय. कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.